रुक जाना नहीं तू कभी हार के। आतमध्ये आपल्याला ही जी खांब दिसतात हे खांब 14 खांब आहेत टोटल आणि या 14 खांबावर ही पूर्णतः लेणी। जय शिवराय जय शंभूराजे भावांनो। तर भावांनो मी आज आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये गिरोली या घाटात। या घाटामध्ये आहेत पांडव लेणी, जे पोहाळे बौद्ध पांडव लेणी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत। तर भावांनो विषय काय आहे, विषय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नाही तर दोनच फक्त लेणी आहेत ज्या पण शक्यतो कोणाला माहीत नाहीत। पण ही जी पांडव लेणी आहे ही पण कोणाला माहीत नाही। तर ही जी लेणी आहे ही पोहाळे गावातील लोकांना आणि त्याच्या आजूबाजू असलेल्या परिसरामधील लोकांना फक्त या लेण्याबद्दल माहिती आहे। तर आपण त्या ठिकाणी जाणार आहे आणि तेथील सगळी काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहे। तर चला तर मग तिथं जाऊया। पण भावांनो गिरोली घाट कसा दिसतो हे फक्त बघा। हे बघा तो तलाव आहे, तो तलाव आणि तो तलाव जो आहे का तो तलाव तयार केलेला आहे। आणि हे बघा तर त्या ठिकाणी आपली लॅम्बोर्गिनी आहे। आणि भावांनो हे जो समोर तुम्हाला डोंगर दिसतोय तर तो जो डोंगर आहे तो ज्योतिबाचा डोंगर आहे। याच्या बॅक साईडला पन्हाळगड आहे, पण पन्हाळगडाचा डोंगर तुम्हाला दिसत नसेल। तर चला तर तिथं जाऊया आणि तिथली माहिती सगळी संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देतो। ओ भाई साहब हळू कुठं तर जाऊन ढेपाळशील, शाहरुख खानच होते। तर भावांनो हा जो रोड जातोय हा रोड ज्योतिबाला जातोय आणि इकडून जो रोड येतोय ह्यो NH4 हायवेतून म्हणजे टोप पासून हा रोड येतोय। आणि हा जो समोरून रोड येतोय हा रोड येतोय कोल्हापुरातून। तर कोल्हापुरातून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर ह्या लेणी आहेत। तर आपल्याला जायचं आहे ह्या ठिकाणी, त्या रोडनं आपल्याला जायचं आहे खाली। तर चला तर तिकडे जाऊया। रुक जाना नहीं तू कभी हार के, कांटों पे चल के मिलेंगे राह बाहर के। पडल भाव पडल, जातो लोकेशनला जातो। जरा ऑफ रोडिंगची मजा घेत चाललोय भावांनो। जो मेन रोड आहे त्या मेन रोड पासून आत आलोय आणि हे बघा पूर्णपणे असा खडतर रोड आहे। तर त्या ठिकाणी का नाही एक बॅरिगेट लावले, तर तिथून आपल्याला तिथं गाडी लावायला लागणार, नंतर इकडून चालत यायला लागणार। पण माझी सायकल आहे त्यामुळं मी आलोय। पण हा साईडचा नजारा बघा, पूर्ण डोंगर आहे। तर भावांनो फायनली आपण पांडव लेणीपाशी पोचलोय आणि हे बघा लेणी बघा दगडामध्ये डोंगरामध्ये कसं कोरलेलं आहे। आणि परिसर बघा पूर्ण शांत वातावरण आहे इथं। तर भावांनो तुम्ही बघू शकता या अशा प्रकारे दगडामध्ये ह्या लेण्या कोरलेल्या आहेत। तर या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी कोणी प्री वेडिंग फोटोशूट वगैरे काही करू शकत नाही असं यांनी भारतीय पुरातत्व विभागाने इथे नियम लागू केलेले आहेत। आणि कोणी ते म्हणजे या लेणी कोणी फोडण्याचा वगैरे प्रयत्न केला तर 2 वर्ष शिक्षा कारागृह आणि किंवा 1 लाख रुपये दंड अशी नियम लागू केलेले आहेत। तर भावांनो ही जी लेणी आहे ही सम्राट अशोकांच्या काळामध्ये खोदली गेलेली आहे। तर यामध्ये 2 गुहा आहेत, एक तपश्चर्याची आणि दुसरी अध्ययनाची गुहा। या 2 गुहा आहेत। तर हे जे तुम्हाला दिसते इथून आत जाण्यासाठी आपल्याला एक मार्ग आहे, पण आतमध्ये जाण्यास आपल्याला बंदी आहे।
परवानगी नाही. तर पिण्याच्या पाण्यासाठी पण इथे मोठ्या इथे विहिरी आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथे नैसर्गिकरित्या झरा पण आहे पाण्याचा, वरून पाणी येते. आणि कोरीव काम बघा फक्त कसं डोंगरामध्ये हे कोरलेलं आहे मोठमोठ्या दगडांमध्ये. हे बघा तर भावांनो, ही जी लेणी आहे ही जवळपास 35 फूट अशी लांब आहे आणि 4 फूट रुंद अशी ही लेणी आहे. आणि बौद्ध काळापासून तर पांडव बौद्ध लेणी म्हणजे काय प्रसिद्ध करत म्हणजे बौद्ध लोकांनी इथे प्रशिक्षण देण्यासाठी ही लेणी महत्त्वाची होती. तर या ठिकाणी ते येऊन येथेच शैक्षणिक आणि शारीरिकरित्या प्रबळ बनायची. तर भावांनो, आतमध्ये आपल्याला तुम्हाला लावतो. तर आतमध्ये आपल्याला हे जे खांब दिसतात हे खांब 14 खांब आहेत टोटल. आणि या 14 खांबावर ही पूर्णतः लेणी आपल्याला उभा असलेली दिसत्या. तर आतमध्ये 2 गुफा आहेत मोठ्या. तर आतमध्ये जाण्यास आपल्याला परवानगी नाही, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. पण यामध्ये या खांबामध्ये काही काम म्हणजे तुटण्यास आलेले आहेत. ते शेवटचा खांब बघा, त्यामध्ये काय म्हणजे तुटण्यास आलेले आणि नवीन पण यामध्ये काम जोडलेले आहे. तर ह्या साईडला आपल्याला ही विहीर दिसते, पिण्याचं पाणी आहे. तर भावांनो, या ठिकाणी महादेवाचं पण एक देव मंदिर आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, ही महादेवाची पिंड आहे आणि हे एक स्तंभ आहे. आणि भावांनो, हे बघा दगडामध्ये कसं कोरलेलं आहे, कसं काम आहे बघा यांचं. आता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण प्राचीन इतिहासातील साक्ष देणारे एक मोठे ठिकाण आहे. पोहाळे बौद्ध लेणी. पोहाळे बौद्ध लेणी ज्योतिबाच्या पूर्वेस 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरवरून फक्त 7 आणि 8 किलोमीटर अंतरावर ही पोहाळे लेणी आहे. पोहाळे लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकातील ही एक मोठी लेणी आपल्या वेरुळी घाटामध्ये आजही देखील स्थापन आहे. तर सम्राट अशोकांच्या काळातील ही लेणी आहे. येथे 2 मोठ्या विहिरी आहेत. बौद्ध लोकांचे हे शिक्षण देणारे एक मोठे केंद्र होते. यापैकी एक गुहा तपश्चर्याची आणि दुसरी गुहा अध्ययनाची आहे. तपश्चर्याची गुहा 9 फूट उंच आणि 5 फूट रुंद अशी आहे. या पोहाळे लेणीला एक मोठा प्रवेशद्वार देखील आहे. 4 फूट रुंद आणि 5 फूट उंच असे या प्रवेशद्वाराची उंची आणि रुंदी आहे. आतमध्ये जाण्यासाठी हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात यावा यासाठी ही प्रवेशद्वार मोठ्या प्रमाणात खोदलेली आहे. 32 फूट लेण्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर देखील आहे व वापरण्यासाठी पाण्याची कवटी देखील आहे. लेण्यांमध्ये 14 फुटांच्या खांबांची 3 रांगा सुद्धा आहेत. या खांबांमध्ये काही मोडलेले देखील आहेत, पण ते नवीन दुरुस्त केलेले देखील आहेत. या खांबांजवळ 7 फूट लांब, 5 फूट रुंद, 7 फूट उंच अशा मापाच्या एकूण 23 ओहऱ्या आहेत. 4 फूट रुंद, 41 फूट लांब येण्या जाण्यासाठी एक प्रशस्त असा रस्ता या खांबांमधील रांगांमध्ये आहे. यामध्ये कोपऱ्यात 16 फूट रुंद, 31 फूट लांब आणि 13 फूट उंच अशी गुहा आहे. तर ही गुहा खूप मोठी आहे. तर भावांनो, जर का तुम्हाला देखील या ठिकाणावर भेट द्यायचा आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये जसे जसे सांगितले आहे तसे तसे तुम्ही त्या ठिकाणावरती जावा आणि त्या ठिकाणी भेट द्या आणि तेथे स्वच्छता देखील राहा. तर भावांनो, व्हिडिओ जर का आपला आवडला असेल
तर MH09 रायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.